नमस्कार मित्रांनो, आजचा ब्लॉग ट्रॅव्हल ब्लॉग आहे आणि आज आपण परिक्रमा करणार आहोत मांगीगिरी आणि तुंगीगिरी जैन तीर्थक्षेत्र. फार प्राचीन असं जैन तीर्थक्षेत्र आहे. मनमाड हे जवळचं रेल्वे स्टेशन आहे. मनमाड या रेल्वे स्टेशनला आल्यानंतर तुम्ही मालेगाव किंवा चांदवड मार्गे सटाण्याला येऊ शकता आणि सटाण्यावरून ताहराबाद येथे आल्यानंतर तुम्हाला मांगीतुंगी येथे जाण्यासाठी ऑटो रिक्षा किंवा 6 सीटर मिळतील. तिथून ते 10 किलोमीटर आहे आणि तुम्ही बेस कॅम्पला येऊ शकता. तर मनमाडवरून मालेगाव ऑलमोस्ट 40 किलोमीटर, मालेगाववरून सटाणा 40 किलोमीटर आणि तिथून पुढे ताहराबाद 20-25 किलोमीटर असं एकूण हे 105 किलोमीटर आणि 10 किलोमीटर मांगीतुंगी भिलवाड या गावाला येण्यासाठी तो 115 किलोमीटर तुम्हाला मनमाड या स्टेशन पासून यावं लागतं. तर तुम्ही सटाण्याला येताना एकतर मालेगाव किंवा चांदवड मार्गे दोन्ही मार्गे येऊ शकता. जीही बस मिळेल तुम्हाला एसटी स्टँडवरून त्या बसने तुम्ही येऊ शकता. भिलवाडी म्हणून एक गाव आहे, तो बेस आहे याचा. आणि तिथून आपल्याला हे 2 पीक दिसतात. हा पीक आहे मांगीगिरी आणि हा पीक आहे तुंगीगिरी. तर इथून आपण आपला प्रवास सुरू करूया. आम्ही इथून त्या भिलवाडी गावातून 1-1.5 किलोमीटर जवळपास चालत आलो आणि इथे हे जे झाडं दिसत आहेत तिथून त्याचा प्रवेशद्वार आहे. तर आपण तिथून सुरुवात करणार आहोत आणि ह्या ज्या पायऱ्या दिसत आहेत ह्या पायऱ्याने आपण वर जाणार आहोत. आणि आपली परिक्रमा अशी असणार आहे की इथे वर गेल्यानंतर आपण मांगीगिरीला जाणार आहोत आणि इथे पूर्णपणे परिक्रमा करून परत खाली येणार आहोत. आणि हा जो कातळाचा भाग दिसतोय त्या कातळाच्या भागावरून पुढे जाऊन तुंगीगिरीला जाणार आहोत आणि इथे परिक्रमा करून असं त्याच रस्त्याने परत येऊन थोडं खाली आल्यानंतर या रस्त्याने खाली आल्यानंतर वृषभदेवाची 108 फूट उंचीची पूर्णपणे दगडात कोरून बनवलेली जी प्रतिमा आहे ती बघायची आणि मग त्यानंतर आपण इथे असं खाली हा असा आपला मांगीगिरी आणि तुंगीगिरी हा प्रवास असणार आहे. तर चला मित्रांनो, सध्या आम्ही पोहोचलेलो आहोत मांगी या पीकवर आणि आता आम्ही थोड्याच वेळात पोहोचणार आहोत. थोड्याच वेळात म्हणजे तरी त्याला जवळपास 1 तासभर लागेल इथून त्या पीकला जायला. तर तुम्ही बघाल तर आम्हाला त्या पीकवर जायचं आहे आणि त्या पीकवर जाण्यासाठी हा रस्ता आहे खालून. तर तुम्ही जर बघितलं तर हा पूर्ण रस्ता चढून आम्ही वर आलोय आणि वर आल्यानंतर जे शेड दिसतंय त्या शेड पासून या साईडने आम्ही इकडे लेफ्ट साईडला आलो. आता खाली परत उतरून आम्ही राईट हँड साईडला जाणार, म्हणजे या साईडला जाणार आणि मग जाणार तुंगी या पीकवर. तर आपण जर इथं पाहिलं तर या ठिकाणी फार छान असे दिगंबर जैनांच्या प्रतिमा आहेत आणि इथे ह्या सर्व प्रतिमा कातळामध्ये कोरलेल्या आहेत. म्हणजे आपण ज्या प्रकारे लेणे असं म्हणतो तर कातळामध्ये कोरलेले आहेत. तर तुम्ही जर बघितलं तर इथे फार अशी सुंदर अशी सातपुडा पर्वतरांगा दिसतात आणि वर आल्यानंतर जे मनमोहक दृश्य दिसतं ते दृश्य बघताना मन फार प्रसन्न होतं. तर थोड्या वेळात मी तुम्हाला दाखवणार आहे दिगंबर जैन यांच्या प्रतिमा. जर तुम्ही पाहिलं तर मांगी इथे येण्यासाठी हा जो खालचा रस्ता दिसतोय या रस्त्याने आम्ही वर आलो आणि पलीकडच्या साईडने वर चढून हा जो तुंगी जो पीक आहे त्या पीकला आपण पूर्णपणे वेढा मारू शकतो. आम्ही पलीकडच्या साईडने आलोय आणि इकडून असं आलेलो आहोत. आता हा पूर्ण वेढा मारून आम्ही पलीकडच्या साईडने जाणार आहोत आणि ती पलीकडच्या साईडने परत खाली उतरून इथून असं खाली येणार आहोत आम्ही आणि मग पलीकडे आम्ही इकडे तुंगीला जाणार आहोत. तर आपण इथे पाहिलं तर दिगंबर जैनांच्या इथे प्रतिमा आहेत ज्या कातळामध्ये कोरलेल्या आहेत. मला वाटतं रिसेंटलीच याला पॉलिशिंग वगैरे केलेली आहे, त्यामुळे ह्या मूर्त्या फार छान अशा दिसत आहेत. बघाल ती छान रीतीने कोरीव काम केलेलं आहे आणि ह्या फार वर्ष जुन्या ह्या मूर्त्या आहेत. आणि इथूनही तुम्ही बघू शकता
फार छान असा निसर्ग दिसतो, फार छान व्ह्यू आहे. आपण मांगी पीकला प्रदक्षिणा करतोय. तर तुम्ही जर बघाल तर हा प्रदक्षिणा करण्यासाठी हा असा फार छानसा असा रस्ता आहे, तो फार मेंटेन आहे. आणि जर बघितलं तर इथे पण तुम्ही बघू शकाल की इथे पण प्रतिमा कोरलेल्या आहेत छान अशा बघा. अजून याची पॉलिशिंग केलेली नाही. पॉलिशिंग केल्यानंतर बहुतेक ह्या खूप छान दिसतील, जसे मी थोड्या वेळापूर्वी दाखवले तुम्हाला. इथून पण तुम्ही बघू शकाल तर आपल्याला इथून तुंगी पीक दिसतो. आणि खाली जे भिलवाडी म्हणून गाव आहे, तुम्ही जर बघाल तर तुम्हाला हे भिलवाडी गाव दिसत असेल इथे. तर ते भिलवाडी गाव आहे आणि त्या रस्त्याने आपण असं चालत आलेलो आहोत. आणि इथे जर बघाल तर हा जो पूर्ण रस्ता दिसतोय तुम्हाला, या रस्त्याने आपण चालत आलेलो आहोत वर. आणि हे जे शेड दिसते इथून आपण असं वर आलेला आहोत. जर तुम्ही बघाल तर हा असा रस्ता आहे. फारच अप्रतिम असा नजारा आहे की तुम्ही डोंगराच्या एका कपारीवरून फार छान, म्हणजे एवढ्या उंच डोंगरावर जवळपास मला वाटतं 3-3.5 हजार फुटाच्या वर आहे हे. आणि 3-3.5 हजार फुटावर येऊन असं बांधकाम करणं हे फार जिकरीचं काम आहे. तरी सुद्धा फार छान रीतीने असं काम केलेलं आहे. तर आपण ही प्रदक्षिणा पूर्ण करतोय ऍक्च्युली. आणि ही प्रदक्षिणा पूर्ण होत येताना जर तुम्ही पाहिलं तर फार छान असं बांधकाम केलेलं आहे. जिथे पण आपण मूर्त्या बघतोय सध्या त्या मूर्त्यांचं रंगरंगोटीचं काम चालू आहे. आणि रंगरंगोटी आणि पॉलिश झालेल्या मूर्त्या ज्या आहेत किती छान दिसतात ते आपण इथे बघू शकतो. फार छान असा सातपुडा पर्वतरांगांचा हा परिसर आहे. हे आमचे मित्र कल्पेशजी शाह, जे दरवर्षी आमच्या सोबत इथे येतात, या वर्षी सुद्धा आलेले आहेत. आणि आम्ही आता इथून डिसेंड करण्याचा प्रयत्न करतोय हा मांगी पीक वरून. आता आम्ही इथून खाली जाणार आहोत. ते खरं तर वर येण्यासाठी अजून एक ऑप्शन अवेलेबल आहे. ते ऑप्शन म्हणजे आपण पायथ्यापासून जीप असतात, महिंद्रा बोलेरो जीप असतात, ते या रस्त्याने येतात. हा रस्ता जो दिसतो ह्या रस्त्याने येतात. तिथे ऋषभनाथ यांची मूर्ती आहे. तर 108 फुटाची प्रतिमा आहे ती पण आपण बघणारच आहोत थोड्या वेळात. तर हा एक ऑप्शन आहे की म्हणजे समजा आपल्याला वर चढण्यासाठी त्रास होतोय, कुणाला काही त्रास असेल तर ते अर्ध्या मध्येपर्यंत त्या जीपने येऊ शकतात. हे रिसेंटली रंगरंगोटीचं काम चालू आहे. ते फार छान असा कलर कॉम्बिनेशन आहे, येल्लो आणि सॅफ्रॉन. बघू शकतो जिथे पण मूर्त्या आहेत तिथे फार छान असं पॉलिशिंग केलेलं आहे. बघू शकता पॉलिशिंग केल्यामुळे किती छान दिसत आहेत मूर्त्या. आता आम्ही डिसेंड करतोय तर आम्हाला तुंगी पीकचा फार छान असा व्ह्यू दिसतोय. इथून आम्ही डिसेंड करतोय आणि इथून जर वर पाहिलं तर हा आहे मांगी पीक, ज्याला आम्ही प्रदक्षिणा घालून आलोय. आणि आता आम्ही जाणार आहोत तुंगी पीकवर. आम्ही तुंगी पीक कडे डिसेंड करतोय. कल्पेशजी शाह आमचे लीडर पुढे चालताय. फारच छान असं सुंदर आणि मनमोहक वातावरण आहे. मित्रांनो, असेच आम्ही व्हिडिओ तुमच्यासाठी बऱ्याच वेळा घेऊन येतो. आमचे मित्र पंकज कुदळे हे असे व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन येतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओज लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब बटनच्या बाजूची जी बेल बटन आहे ते पण दाबा, जेणेकरून आम्ही जेव्हा पण नवीन व्हिडिओज टाकू ते तुम्हाला नोटिफिकेशन येतील आणि तुम्ही ते व्हिडिओ बघू शकाल लवकरात लवकर. आणि शेअर पण करा.
आणि शेअर पण करा आपापल्या मित्रांसोबत. तुम्ही अशा ठिकाणी निसर्गात येता आणि निसर्गात येत असताना तुम्ही कधीही जे वन्यजीव प्राणी असतात त्यांना कधीही त्रास न देता तुम्ही जर बघाल तर इथे फार असं ऊन आहे. या उन्हापासून बचाव करण्यासाठी वन्य प्राणी इथे बसलेले आहेत, पण ते अजिबात कुणाला काही त्रास न देता त्यांचं रोजचं जे दिनचर्या आहे, एक माकडाच्या केसांमधून दुसरे माकडं उवा किडे काय असतील ते काढण्याचा प्रयत्न करतात आणि ते त्यांचं रुटीन आहे. तर वन्यजीवांना कृपया तुम्ही कधीही त्रास न देता, पण जर त्यांना काहीच त्रास दिला नाही तर ते पण आपल्याला त्रास देणार नाही. आता आपण थोड्याच वेळात तुंगी पीकच्या चढाईला सुरुवात करणार आहोत, पण त्याआधी तुम्ही बघालच की फार छान असं मेंटेन केलेलं आहे. कारण हा जो पॅच आहे तो ऑलमोस्ट आपण एखाद्या मोठ्या भिंतीवरून चालण्यासारखा आहे. तुम्ही दोन्ही साईडला बघाल तर दोन्ही साईडला खोल दरी आहे आणि या साईडला पण, आणि याच्या बरोबर मध्ये हा रस्ता केलेला आहे. तर आपण जणू काही एखाद्या कातळाच्या भिंतीवरून चालत आहोत असा भास आपल्याला होतो. आणि हे फार अशा छान रीतीने मेंटेन केलेलं आहे. श्रद्धाळूंना त्रास होऊ नये, हिवाळा उन्हाळा पावसाळा केव्हाही श्रद्धाळू आले तरी त्यांना इथून जाताना त्रास होऊ नये याची काळजी संस्थान घेत असतं. आणि तुम्ही जर बघाल इथे पेविंग ब्लॉक्स टाकून फार छान अशा रीतीने मेंटेन केलेलं आहे. पाठीमागे मांगी पीक दिसतोय जिथून आपण आलोय. जवळपास 40 ते 45 मिनिटं झालेत आणि मांगी पीक वरून आपण आलेलो आहोत. हे आपले एक श्रद्धाळू जे चालले आहेत आता तुंगी पीकला दर्शन घेण्यासाठी. वन्य प्राण्यांचा इथे मुक्त वावर आहे. अरे तुंगी पीकचा हा जो पॅच आहे, हा पॅच आणि हा वरचा पॅच जो दिसतोय तो खूपच डिसेंट आहे किंवा खूप चढाई आहे तिथे. बघ आता आम्ही तुंगी पीकची चढाई करण्यासाठी सज्ज आहोत आणि दुसरा पॅच तर आपल्याला दिसत नाहीये, पण पहिला पॅच दिसतोय जो फारच स्टीप आहे आणि आम्ही याला नेहमी स्वर्गाचं दार म्हणून संबोधतो. याचं कारण असं आहे की पुढे गेल्यानंतर आपण जेव्हा याची चढाई चालू करतो तेव्हा आपल्याला
फक्त आकाश दिसतं, निळं आकाश. जो पाठीमागे तुम्हाला तुंगीचा जो पीक दिसतोय वर तो दिसत नाही किंवा काही दिसत नाही, फक्त पायऱ्या दिसतात आणि पूर्ण निळं आकाश दिसतं. म्हणूनच आम्ही याला हे स्वर्गाचं द्वार आहे असं आम्ही संबोधतो. चला तर बघूया. बघू शकता. तुम्हाला आता समजेलच की का आम्ही याला स्वर्गाचं दार म्हणून संबोधतो. पहिला स्टीप पॅच आपण कव्हर केलेला आहे आणि आता इथून थोडासा पहिला स्टीप पॅच संपला आणि तो आहे दुसरा. बघू शकता खूप सुंदर असं दृश्य. आता आपण चालू करतोय दुसरा आणि शेवटचा पॅच, तुंगगिरी. हा पण खूप स्टीप असा पॅच आहे आणि कातळाच्या बाजूने कोरून केलेल्या ज्या पायऱ्या आहेत, जर तुम्ही पाहिलं ह्या इथे जे आहे ते फार कमी अरुंद अशा पायऱ्या आहेत कातळाच्या बाजूने आणि आपण वरती आणि वर आपण प्रदक्षिणा पण करू शकतो. हे आमचे श्रद्धाळू ते दरवर्षी 1 तारखेला इथे येतात. पण मित्र हो, यावेळेस आमच्यासोबत वेगळी ट्रॅजेडी झालेली आहे. आम्हाला इथे खाली धर्मशाळेत रूम भेटलेली नाहीये. आम्ही सकाळी म्हणजे योगायोगाने आम्ही सकाळी थोडं लवकर पोहोचलो होतो, जवळपास 9:30 ते 10 वाजता. मग आम्ही तसेच कपडे बदलून आम्ही हा निर्णय घेतला की आज आपण सकाळी मांगी तुंगी करायचं. कारण सकाळी जर आम्ही दिवसभरात केलं तर संध्याकाळी आम्ही परत पुण्याकडे प्रस्थान करू. त्यामुळे आम्ही यावर्षी 31 तारखेलाच 31 डिसेंबरलाच ही प्रदक्षिणा करण्याचं कारण ते आहे. नाहीतर दरवर्षी आम्ही 1 जानेवारीला सकाळी 4 वाजता प्रदक्षिणा चालू करतो आणि जवळपास सकाळी 8-8:30 वाजेपर्यंत प्रदक्षिणा पूर्ण करून दोन्ही मांगी आणि तुंगी ह्या दोन्ही प्रदक्षिणा करून आम्ही परत गेलेलो असतो 4-4.5 तासात. तर हा स्टीप पॅच आहे तो आपण चढतोय. तुम्ही जर बघाल पुन्हा तीच परिस्थिती, फार स्टीप आहे. जवळपास 80 डिग्रीचा हा अंशाचा कोन इथे तयार होईल, एवढं स्टीप आहे. तुम्ही जर बघू शकत असाल तर हा जो रस्ता आहे, या रस्त्याने आम्ही वळसा घालून असं चालत आलो. या पायथ्यापासून असं चढलोय वर, इथे चढून इथून वर गेलो. इथे वृषभनाथांची मूर्ती आहे, त्याला उतरताना जाणार आहोत. असं चढलो, इथून वर जाऊन याला प्रदक्षिणा केली, परत उतरून परत इथे आलो. इथून असं चढून इथे आलेलो आणि हे आम्ही पोहोचलेलो आहोत
तुंगी पीकला इथे तुम्ही बघाल तुम्ही जर बघाल तर तुंगी पीकला सुद्धा आपण प्रदक्षिणा पूर्ण करू शकतो. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे पण छान अशा मूर्त्या, कोरीव मूर्त्या आहेत, प्रतिमा आपण ज्याला म्हणतो, दिगंबर जैनांच्या. इथे लिहिलेलं सुद्धा दिगंबर जैन प्रतिमा. फार छान अशा मूर्त्या आहेत. बघा कोरीव काम तुंगगिरी जैन प्रतिमा आहे. मी जर का इथे बघितलं तर एवढ्या वर उंचावर फार छान प्रकारे इथे सिक्युरिटीसाठी जाळ्या लावलेल्या आहेत, कारण इथे वन्य प्राण्यांचा वावर असतो. वन्य प्राण्यांनी इथे काहीही इजा करू नये इथल्या मूर्त्यांना, कारण फार प्राचीन अशा मूर्त्या आहेत आणि त्या मूर्त्या जपण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागतात. जर तुम्ही पाहिलं तर एवढ्या उंचावर अशा प्रकारच्या जाळ्या लावणं आणि ह्या मूर्त्या जपणं हे फार जिकिरीचं काम आहे. तर तुम्ही बघू शकता किती चांगल्या स्थितीत ह्या मूर्त्या आहेत आणि त्याचं संरक्षण करण्यासाठी ह्या संरक्षण जाळ्या इथे लावलेल्या आहेत. फारच छान ह्या गुफा आहेत खरं पाहिलं तर. एवढ्या उंचीवर जर तुम्ही बघितलं तर जुन्या काळातले जे मुनी किंवा जुन्या काळातले लोक किती हुशार असतील याचा प्रत्यय आपल्याला येतो. जर तुम्ही पाहिलं तर या टाकीमध्ये, पाण्याच्या टाकीमध्ये फार स्वच्छ असं पाणी आहे. जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर त्याचा तळ दिसतोय तुम्हाला. बघा, तळ दिसतोय त्याच्यात. वर थोडाफार कचरा आहे पण पाणी जर पाहिलं तर स्वच्छ आहे आणि त्याचा तळ दिसतो. आता ही प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी आपण निघालोय तुंगी पीकची. जवळपास 2 वाजत आलेले आहेत दुपारचे. आज आम्ही दिवसभराचे समजा 4-5 तासाचे 11 वाजता आम्ही चालू केलेलं आहे ही प्रदक्षिणेसाठी. तर 2 वाजलेले आहेत. दुसरी प्रदक्षिणा आमची पूर्ण होते 2 वाजता. जाळी पण इथे बसवलेली आहे. फार छान अशा मूर्त्या, प्रतिमा. या आहेत श्री 1008 दिगंबर जैन पंच बालायती भगवान गुफा मंदिर. तुम्ही पाहिलं तर हे पंच बालायती भगवान आहेत. आपली मांगी तुंगी परिक्रमा आता पूर्ण झालेली आहे. आता आपण जे रिसेंटली वृषभनाथांची जी मूर्ती आहे या रस्त्याने आपण असं जाऊन इथे जी मूर्ती आहे त्या मूर्तीकडे जाणार आहोत. इथून असं या पाऊल वाटेने इथून खाली उतरणार आहोत. इथे आल्यानंतर इथे आपण
तर आपण पोहोचलेलो आहोत ऋषभदेव द्वार इथे आणि इथून आपण तुम्ही जर बघाल तर इथून आपण असं वर जाणार आहोत आणि इथून या पायऱ्या चढून ऋषभदेव यांच्या प्रतिमेच्या जवळ जाणार आहोत. तर तिथे जाण्यासाठी फार छान असा रस्ता. फार छान असं शेड ज्यामधून भाविक सावलीत उन्हाळ्यात पावसाळ्यात हिवाळ्यात केव्हाही जाऊ शकतात आणि पेविंग ब्लॉक्स टाकून फार छान अशी सुविधा केलेली आहे. इथे वर येण्यासाठी लिफ्ट आहे डोंगरावर आणि 108 फूट भगवान ऋषभदेव प्रतिमा जी आहे